Namaskar. Hello students. Welcome to 5th standard in तिलकनगर शिक्षण प्रसारक मंडल संचालित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. Standard 5th subject mathematics. Now today we are going to word problem in multiplication and division. Word problem number 3rd. A shopkeeper brought a sack of 50 kg of sugar for rupees 1750. As the price of sugar fell, he had to sell it at the rate of rupees 32 per kilo. How much less money did he get than he had spent? Okay. आता आपण या शाब्दिक उदाहरणाचा अर्थ मराठीमध्ये लक्षात घेऊ, समजून घेऊ. एका दुकानदाराने साखरेचे 50 किलो वजनाचे पोते 1750 रुपयास आणले. किती रुपयास आणले? 1750 रुपयास. As the price of sugar fell, साखरेचा भाव कमी झाल्यामुळे he had to sell it at the rate of rupees 32 per kilo. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किलो 32 रुपये दराने विकावी लागली. How much less money did he get than he had spent? तर त्याला किती रुपये कमी मिळाले? Solution. Let us first to calculate selling price. Okay? 50 किलो साखर गुणिले 32 करूया, म्हणजे 50 किलो साखरेचे किती रुपये होतात हे आपल्याला कळेल. The selling price is equal to the selling price of 50 kg of sugar at the rate of 32 per kg, okay, is equal to rupees 32 multiplied by 50 is equal to, okay. आता आपल्याला 32 गुणिले 50 यांचा गुणाकार करायचा आहे. कळलं? 32 multiplied by 50. 0 multiplied by 2 is equal to 0. 0 multiplied by 3 is equal to 0. Then 5 is tens place. 5 tens means 50. 50 multiplied by 32. So we need place 0. 5 multiplied by 2. 5 multiplied by 2 is equal to 5 to the 10. 10 0 carry over 1. 5 0 15 plus 1 16. And addition 0 plus 0 0, 0 plus 0 0, then 6 1, 1600. Rupees 1600. Okay, this is the selling price. आता आपण बघूया the purchase price is rupees
किती आहे परचेस प्राईस? 1750. 1750. The difference between the purchase price and selling price, purchase and selling price, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक किती आहे ते आता पाहूया. then purchase price less selling price. purchase price किती आहे? 1750 minus selling price 1600. 1750 less 1600 is equal to 0 minus 0 0, 5 minus 0 is equal to 5, 7 minus 6 is equal to 1, 1 minus 1 is equal to 0. rupees 150. the answer आपण बघूया. the shopkeeper तर त्या दुकानदाराला किती रुपये कमी मिळाले? शॉपकीपर गोट रुपीज 1050 लेस. तर त्या दुकानदाराला 150 रुपये कमी मिळाले. वर्ड प्रॉब्लेम नंबर 4. अ शॉपकीपर बॉट 7 pressure cookers at the rate of 1870 rupees per cooker. He sold them all for a total of 14,230 rupees. Did he get less or more money than he had spent? A shopkeeper bought 7 pressure cookers at the rate of 1870 rupees. दुकानदाराने 1870 रुपयास एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले. He sold them all for a total of 14,230 rupees. तर ते सर्व कुकर 14,230 रुपयास त्या दुकानदाराने विकले. Did he get less or more money than he had spent? तर त्या दुकानदाराला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? आता आपण सोल्युशन. प्राइस ऑफ 7 कुकर्स, 7 प्रेशर कुकरची आपण परचेस प्राइस बघूया. परचेस प्राइस ऑफ 7 कुकर्स. ओके, 7 प्रेशर कुकरची आपण खरेदी किंमत बघूया. प्राइस ऑफ 1 कुकर, एका कुकरची किंमत गुणिले नंबर ऑफ कुकर्स ब्रॉट, म्हणजे किती कुकर खरेदी केले, नंबर ऑफ, यांचा काय करणार आपण गुणाकार. प्राइस ऑफ 7 कुकर्स, 7 कुकरची आपण आपल्याला किंमत काढायची आहे. प्राइस ऑफ 1 कुकर, 1 कुकरची किंमत किती आहे? एका कुकरची किंमत 1870. ओके, नंबर ऑफ कुकर्स ब्रॉट, किती एकूण किती कुकर खरेदी केले? 7 कुकर खरेदी केले, 7. ओके, आता आपल्याला काय करायला गुणाकार करायला लागेल. 1870 मल्टिप्लाइड बाय 7. 7 मल्टिप्लाय 0 इज इक्वल टू 0. 7 7 जा 49, 9 कॅरी ओव्हर 4. 7 8 जा 56, 56 प्लस 4 57, 58, 59, 60, 60, 0 कॅरी ओव्हर 6. 7 1 जा 7, 7 प्लस 6 13.
purchase price of 7 cookers 30,090. Purchase price of 7 cookers is equal to 13,090. बरोबर. He sold them all for a total of 40,230 rupees. ते सर्व कुकर त्या दुकानदाराने किती रुपयात विकले? 40,230 rupees. ओके. तर आता आपल्याला काय करावं लागेल? त्या कुकरची सेलिंग प्राइस. ओके. Selling price is rupees 14,230. Okay. That selling price is more than the purchase price. Selling price is more than purchase price. कारण विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा काय आहे? जास्त आहे. मग दुकानदाराला किती रुपये जास्त मिळाले पाहिजेत हे आपण करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? वजाबाकी. सो मोर मनी द शॉपकीपर गॉट is equal to rupees. Selling price minus purchase price. Selling price minus purchase price. Selling price is 14,230 minus purchase price 13,090. आता आपण काय करू? वजाबाकी करू. 14,230 लेस 30,090. 0 minus 0 is equal to 0. 3 minus 9 is not possible, and 13 1. 13 minus 9 10 11 12 13, then 4, then 1 1. 4 minus 6 is equal to 1. 1 minus equal to 0. तर दुकानदाराला किती रुपये जास्त मिळाले? इज इक्वल टू 1,140 रुपीज. 1,140. त्या दुकानदाराला किती रुपये जास्त मिळाले? 1,440. द शॉपकीपर got rupees 1,140 more. What problem number 5? 14 families in a society together bought 8 sacks of weight, each weighing of 98 kilo. If they share all the weight equally, what was the share of each family? 14 families in a society together bought 8 sacks of wheat. एका सोसायटीत 14 कुटुंबाची मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. किती कुटुंबाची मिळून? 14 कुटुंबाची मिळून. ओके. If they shared all the weight equally,
त्यातील गहू त्या कुटुंबांनी समान वाटून घेतला. म्हणजे त्यातील गहू त्या कुटुंबांनी समान वाटणी त्या गव्हाची करून घेतली. व्हॉट वॉज द शेअर ऑफ इच फॅमिली? तर त्या कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्रॅम गहू आला? सोल्युशन. आता आपण उत्तर बघूया. 98 किलो वजनाची पोती. किती किलोग्राम वजनाची? 98 किलो वजनाची. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? 98 किलो वजनाची 8 पोती. किती पोती? 8 पोती. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? गुणाकार. गुणाकार केला म्हणजे आपल्याला गव्हाचे एकूण वजन मिळेल. ओके. म्हणून टोटल वेट is equal to weight of one sack. Weight of one sack multiplied by number of sacks is equal to किती किलोग्राम वजन आहे एका पोत्याचं? 98 किलोग्राम. म्हणजे बघा किती पोती आणली आहे आपण? 8. 98 मल्टिप्लाइड बाय 8 म्हणजे 98 गुणिले 8. 98 multiplied by 8. 8 8 जा 64. 4 carry over 6. 8 9 जा 72 plus 6 78. Okay. So total weight equal to weight was 784 kg. हे गहू किती कुटुंबांना समान वाटणी करायची आहे? तर 14 कुटुंबांना समान वाटणी करायची आहे. ओके. म्हणून 784 of weight is to be distributed among how many families? 14 families. So divide by 784 by 14. 784 divided by 14. 14 5 70. 8 minus 0 is equal to 8. 7 minus 7 is equal to 0. Then bring down remaining 4. 14 6 14 6 84. 4 minus 4 is equal to 0. 8 minus 8 is equal to 0. प्रत्येक कुटुंबाला किती किलो गहू आला? Each family get 56 kg of weight. Thank you.